तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी. आज कॉफीमध्ये जी असामी आपल्यासोबत आलेली आहे, सारेगमप या कार्यक्रमामधून त्यांनी एंट्री घेतली आणि त्यानंतर मला असं वाटतं की मागे वळून त्यांनी पाहिलं नाही असे ऋषिकेश रानडे आपल्यासोबत आहेत. बालपणामधलं असं कुठलं वय होतं की जेव्हा घरच्यांनाही वाटलं की आता संगीताचं शिक्षण मिळावं किंवा ही ती वेळ आता आलेली आहे? एक छोटीशी आठवण मला बाबा सांगतात की मी अगदी लहान होतो, मे बी 2री-3रीच्या एजला असेल, आणि तेव्हा शराबी फिल्म बच्चन साहेबांची येऊन काही वर्ष झाली होती जस्ट. तर त्यातला इंत्या हो गईचा जो पीस आहे, म्युझिक पीस आहे एक सोलो व्हायोलिनचा, तर तो मी बाबा मला शाळेत सोडायला जाताना मी गुणगुणताना बाबांनी ऐकलं, आणि तो तसा कठीण पीस आहे सोलो व्हायोलिनचा. दारी रारी रा रा रा, दारी रारी रा रा रा, दारी रा 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 री रा रा, दारी रारी रारी रा रा री रा री रा रा दारी, दारी रा रा री री. हा मी तेव्हा गात होतो त्या लहान असताना. तेव्हा बाबा म्हणले की ते ऐकून मला कुठेतरी असं वाटलं की अरे ह्याच्यात म्युझिकचा एक जर्म आला आहे. त्या काळामध्ये इतकं हे परिचयाचं नव्हतं. अशा काळामध्ये स्वतःला सिद्ध करणं आणि जिंकणं हे किती चॅलेंजिंग होतं. आजच्या स्टेजला होणारे रियालिटी शोज त्यातले चॅलेंजेस आणि मी जेव्हा भाग घेतला होता तेव्हाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. इट वॉज सच अ सिम्पल आणि छान प्रोसिजर होती ती की असे सगळेजण आम्ही जायचो तिथे, पटापट एकेकाचं एक एक कडवं ऐकायचं, त्यातनं ऑडिशन्स होऊन पुढच्या राऊंडला फायनल ऑडिशन झाली की आम्ही ॲक्च्युअल स्पर्धेला सिलेक्ट झालो. रिटेकला चान्स नाही. देर वॉज नो पोस्ट प्रोडक्शन. जे तुम्ही गाताय ते जो रिझल्ट येईल तो त्या क्षणाचा त्या 3 मिनिटातला असायचा. त्यातला चॅलेंज हाच होता की त्याला तुम्हाला बाकी काही ॲडिशनल गिअर्स तेव्हा नसायचे, किंवा प्रमोशनचं माध्यम सुद्धा, किंवा ऑडियन्स पोल किंवा व्होटिंग, हे काही गोष्टी नव्हत्या. त्या ठिकाणचे जजेस आणि त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स जसा होईल त्याच्यावर मार्क आणि त्याच्यावर तुमचं हे ठरणार. हाक तू ऐकली साध नाही दिला, फूल ते संपले गंधना राहिला.